आणि याचा एक चांगला उपयोग असा आहे, की या हॉलीलँडचं एक ॲप सुद्धा आहे आपल्या Android, iOSसाठी दोन्ही यासाठी पण चालतं ते. आता हे जे मॅग्नेट आपण खाली ठेवलंय, आता तुम्हाला दाखवतो त्याचं मॅग्नेट किती स्ट्रॉंग आहे. हे बघा. हे बघा. तर आता आपण अशा पद्धतीने माईक हा आपण अटॅच केलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. सध्या आता भरपूर लोक, भरपूर यूथ आपली जनरेशन जी आहे ती आता कॉन्टेंट क्रिएशनकडे वळतीये. त्यांना एक चांगला मार्ग येतो आपला कॉन्टेंट क्रिएशनचा. पण कॉन्टेंट क्रिएशनसाठी लागणारे मेन गोष्टी म्हणजे चांगला कॅमेरा, चांगला माईक आणि एक चांगला लाईट सेटअप. आता लाईट सेटअप तर आता आपल्याला नॅचरली जो काही आहे तो भेटतोच. चांगला कॅमेरा म्हणजे आपल्याला कोणता पण तुम्ही फोन जरी घेतला त्याला चांगला आता कॅमेरा येतोच. राहिली गोष्ट माईकची. माईक एकदम अशी गोष्ट आहे ना, ती आपला आवाज हा लोकांपर्यंत पोहोचवणारी गोष्ट आहे. त्यामुळे ती एकदम चांगलीच पाहिजे. त्यासाठी आपण सुद्धा आता आपल्याकडे आणलेला आहे हा असा माईक. हा आहे हॉलीलँडचा लार्क A1. एकदम बजेट फ्रेंडली माईक आहे. जो पण आता कोणी कॉन्टेंट क्रिएशन चालू केलंय त्यांसाठी एक नंबर असा माईक आहे. तर आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पॅकिंग एकदम एकदम व्यवस्थित होती. याला पूर्ण प्लास्टिक रॅपिंग होतं, जेणेकरून त्याला कुठलाही स्क्रॅच सुद्धा येणार नाही असं पॅकिंग होतं. त्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे माईकचा डब्बा, त्याला ठेवूया आपण थोडा वेळ साईडला. त्यानंतर आपल्याला अजून काय काय भेटतं याच्यामध्ये, तर याच्यामध्ये अजून आपल्याला खाली हॉलीलँडची एक अभ्यासिका आहे जे कोणी वाचत नाही. इतकं वॉरंटी कार्ड वगैरे असतात, त्यामुळे आपण हे पण ठेवू साईडला. आणि त्यानंतर आपल्याला एक सुंदर असा एक पाऊच भेटतोय हॉलीलँड कडून. त्याच्यामध्ये आता काय बघू आणि त्याच्या खाली काय नाही. तर या पाऊच मध्ये काय भेटते आपल्याला, तर या पाऊच मध्ये आहे 2 फर आणि एक USB टाईप A टू टाईप C केबल आहे, जेणेकरून आपण माईकचा डब्बा जो आहे चार्ज करू शकतो. हा चार्जेबल माईक आहे. त्याच्यामध्ये अजून एक मॉडेल होतं की एक ज्याला फक्त एवढा डब्बा येतो, त्याला मध्ये कोणती चार्जिंग सेट नसतं किंवा याच डब्याला चार्ज करायचं आणि तुमचा माईक चार्ज होतो. पण याच्यामध्ये काय आहे, याच्यावर तुम्हाला ऑलरेडी डायरेक्ट चार्जिंगचं सेटअप आहे. म्हणजे आपण आपले इयरबड सारखं तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये चार्ज करू शकता. आता याच्यामध्ये आता हे जे आहे ते विंडशिल्ड किंवा याला आपण फर म्हणतो, जेणेकरून आपलं काय आवाज वगैरे जे आहे ते चांगला येतो. तर आता आपण सगळ्या गोष्टी केल्या साईडला. तर आपण बघूया डब्बीमध्ये काय आहे अजून. तर असा एक एकदम प्रोफेशनल असा डब्बा आहे माईकसाठीचा, चार्जिंग केस त्याला आपण म्हणतो. पण त्याचा फक्त मला एकच असा प्रॉब्लेम वाटला, की याच्यावर फिंगरप्रिंट्स लगेच होतात. म्हणजे किंवा तेलकट वगैरे जरी हात लागला, तर याच्यावर लगेच आपले डाग दिसून येतात. तर माईकची एकदम क्वालिटी वगैरे या डब्बीची एकदम एकदम मस्त आहे. त्यामुळे किती जरी काही पडलं किंवा काय झालं, आता आपण काय याला पाडून वगैरे बघणार नाहीये किंवा किती तुटतो किंवा किती राहतो. तर असा काही इंटरफेस आहे. आपण जी चार्जिंग केस खोलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 माईक आणि एक रिसीव्हर भेटतंय. आणि रिसीव्हरला सुद्धा आपण मोबाईलला हे आपण अटॅच केल्यानंतर सुद्धा आपण इथं सी टाईप आपण केबल जोडून आपला फोन सुद्धा आपण याच्यामध्ये चार्ज करू शकतो. म्हणजे आपण जरी एखादं काही गोष्ट काम करतोय, तर आपण फोन हा आपला नक्कीच चार्ज करू शकतो. आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भेटता हा माईक. याला मॅग्नेटच एवढं स्ट्रॉंग आहे ना, तुम्ही याचा एका हाताने जरी काढायचा प्रयत्न केला तरी अजिबात हे मॅग्नेट जे आहे ते निघणार नाही. असे काही आहे याची चार्जिंग केस आणि हे 2 माईक. आता हे जे मॅग्नेट आपण खाली ठेवले, आता तुम्हाला दाखवतो त्याचं मॅग्नेट किती स्ट्रॉंग आहे. हे बघा. हे बघा. लगेच अटॅच. एवढं स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, म्हणजे हे जर तुम्ही कोणत्या जरी शर्टला जरी अटकवायचं झालं, तर तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने आपण अटॅच करू शकतो. फक्त यात एवढाच एक मायनस पॉइंट आहे, की याला कुठलीही क्लिप भेटत त्याच्यासोबत. जेणेकरून आपला जर एखादा एक जाड शर्ट असेल किंवा खूपच जॅकेट वगैरे असेल, तर थोडंसं हे अडचण देणार अटकवण्यासाठी. नाहीतर बाकीच्या बाईकला कसं असतं, की बाबा एक क्लिप पण असती. आपण ती क्लिप सुद्धा आपण आपल्या शर्टला अटॅच करू शकतो आणि मग आपण आपला माईक त्याचं काय असेल ते आपण यूज करू शकतो. पण याला कुठलीच अशी क्लिप येत नाही. जे मॅग्नेट आहे ते सुद्धा खूप पॉवरफुल आहे. त्यामुळे आपण याचा नक्की उपयोग करू शकतो. आणि याचा एक चांगला उपयोग असा आहे, की या हॉलीलँडचं एक ॲप सुद्धा आहे आपल्या Android, iOSसाठी दोन्ही यासाठी पण चालतं ते. हॉलीलँड ऑडिओ नावाचं. आपण त्यामधून आपले बरेचसे आपण त्यात सिस्टम आपण त्यात ॲडजस्टमेंट करू शकतो. जसं की रिव्हर्ब मोड असेल किंवा ऑडिओ ॲडजस्टमेंट असेल किंवा नॉईज कॅन्सलेशन असेल, असं खूप सारं आपण याच्यामधनं ॲपमधनं करू शकतो. तर एक हे ॲप सुद्धा भारी आहे. नाहीतर बाकीच्या तुम्हाला माहितीच आहे, की बटन दाबा, ॲडजस्टमेंट करा किंवा काय करा. तर आता आपण असा काही एक विंडशिल्ड किंवा आपण याला फर म्हणू, तो लावून आपण आता एक माईकची टेस्टिंग करतोय. आणि हा जो आवाज आहे तो ह्याच माईकमधून आहे. आता आपण इंडोअर बसलोय, सगळे लोक आता आपल्याकडे बघतात आहेत हा डोक्याला हात लावून.
पण आता हा आपला इनडोअरमधला आवाज आहे. आता माहीत नाही आवाज कसा येतो आहे कसा येत नाही आहे, किंवा आता नॉईज कॅन्सलेशन वगैरे सगळं ऑफ आहे. फक्त आपण माईक लावलेला आहे, एक प्लग अँड प्ले केलेला आहे विषय. त्यामुळं आता आपण अजून त्यात सेटिंगसुद्धा काही केलेली नाही आहे. आता पहिले सेटिंग करूयात, मग तुम्हाला रिवर्ब मोड दाखवतो. बाहेर जाऊन तुम्हाला किती नॉईज कॅन्सल होतं ते दाखवतो. याचा आहे हा रिवर्ब मोड. आता आवाज थोडा तुम्हाला असा इको टाईप येत असेल, पण हाच आहे याचा रिवर्ब मोड. याच्यामध्ये सुद्धा आपण तुम्हाला एक लो, हाय आणि अल्ट्रा हाय असं काहीतरी भेटतं. तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही त्याला ॲडजस्टमेंट करू शकता. आपण माईक कॉलरला लावून हा एक रिवर्ब मोडचा एकदम अल्ट्रा हाय, जो एकदम हाय लेवलचा जो नॉईज कॅन्सलेशन असो किंवा रिवर्ब मोडचा असं, ते आपण सगळं ऑन करून आता आपण रिवर्ब मोड चेक करतो आहे. आधी आपण एकदम नॉर्मल लेवलला रिवर्ब मोड बघितला, आता एकदम हाय लेवलला हा रिवर्ब मोड आहे. नॉईज कॅन्सलेशन जे आहे ते आता ऑन करूयात. आता आपण इनडोअर आहोत आणि नॉईज कॅन्सलेशनसुद्धा ऑन आहे एकदम हाय पॉवरवरती. आता तुम्हाला बाहेरचा किती आवाज येतो किती नाही ते माहीत नाही. आता हे दोघं इथं बसलेत आपल्यासमोर. थोडं काहीतरी बोला रे, काहीतरी बोला. काहीच नाही. बोलत राहा तुम्ही, बोलत राहा. तर आता हे काही जे आता 2 शब्द काही बोलले असेल ते तुम्हाला ऐकायला आलं, ते आता बघू. आता आपण एडिटिंग करताना मला समजेलच. पण असं काही याचा नॉईज कॅन्सलेशन जे आहे इनडोअरमध्ये ते आता बघू कसं आहे आपण. आणि याचा तुम्हाला सांगतो की आता जी साऊंड क्वालिटी 6वर आहे, आता नॉईज कॅन्सलेशनसुद्धा हायवर आहे. तर आता आपण अशा पद्धतीने माईक हा आपण अटॅच केलेला आहे. आता असं केलेलं आहे आपण माईक अटॅच. आता काही जण माईक बाहेर लावतात किंवा ते बटन आतमध्ये लावतात. हे मला पण माहीत नाही की बाबा आत लावता का बाहेर लावता. पण आता बाकीचे व्हिडिओ बघून आता आपण सुद्धा आतमध्ये लावण्याचा प्रयत्न केला आहे. तर आवाज कसा येतोय किंवा काय येतंय किंवा हा 5,500 रुपये देणं हे वर्थ आहे का, हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर आता आलोय आता आपण आपल्या ऑफिसच्या बाहेर. हे आपलं ऑफिस आहे आणि इथं आता रोडला गाड्या वगैरे सगळं चालू आहे, हॉर्न्स वगैरे चालू आहेत. पण आता आपल्या माईकमध्ये आवाज कसा येतोय कसा नाही ते तुम्ही आता मला कमेंट करून सांगा. किंवा माईक घेणं खरंच योग्य आहे का. थोडी सर्दी असल्यामुळे जर आवाज इकडं तिकडं होणार असल्यामुळे सांभाळून घ्या. आणि गाड्या चालू आहेत, आवाज चालू आहे. थोड्या वेळ आता मी गप्प बसतो. मोठी ट्रक येते, बघू त्याचा आवाज कसा येतोय. ट्रक पास झालेली, तरी आता आवाज कसा आलाय कसा नाही मी पण चेक करतो, तुम्ही पण सांगा मला. आणि आणि आजचा जो आपण माईकचा रिव्ह्यूचा व्हिडिओ केलेला आहे तो आता आपण इथं एंड करतोय. आता तुम्ही पण अंदाज घेतला, मी पण अंदाज घेतला. आता आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओमध्ये जे आपण व्हिडिओ आउटडोर शूट करणार आहे ते आपण याच माईकच्या माध्यमातून शूट करणार आहे. त्यामुळं आपण पुन्हा भेटूयात नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.